फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल अकॅडमीच्या चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस कसं करायचं। ठीक आहे, बघा आता तुमची युनिट टेस्ट झाले असतील, आता सेमिस्टर येतील। ठीक आहे, तर आपल्याला स्कोर वाढवायचा आपला। ठीक आहे, आणि त्यासाठी आपल्याला जे करायचं आहे ते आज आपण डिस्कस करणार आहे। पण तत्पूर्वी बघा, आपण 10वी साठी ऑनलाईन बॅच लॉन्च केलेली आहे। ठीक आहे, या बॅचची प्राइस आहे 5000 रुपये आणि याची व्हॅलिडिटी आहे 1 वर्षाची। ठीक आहे, 1 इयर व्हॅलिडिटी। तर या बॅच मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहेत याचे फीचर्स आपण थोडक्यात बघू आणि नंतर आपल्या विषयाकडे वळू। तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला यामध्ये मिळते जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, PYQs, ज्या टॉपिक बद्दल आज आपण बोलणार आहे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर बद्दल। त्यानंतर सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, तुम्हाला मिळून जातील आपल्या या बॅच मध्ये। टेस्ट सिरीज, ई-बुक नोट तुम्हाला यामध्ये फ्रीली इन्क्लूड करून दिलेला आहे, कारण तुम्ही ॲनालाइज करू शकता की आधी मला किती मार्क्स पडले होते, नंतर प्रॅक्टिस केल्यानंतर किती पडतात। ठीक आहे, तर दिस इज इम्पॉर्टंट। त्यानंतर व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करू शकता। बघा, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे विदाऊट इंटरनेट कनेक्शन लेक्चर किंवा व्हिडिओ बघण्यासाठी आपण त्याला डाउनलोड करतो। तर हेच फीचर आपण ॲड केलेलं आहे, जेणेकरून तुम्ही डाउनलोड करून बघू शकता लेक्चर। आणि जर तुमचं लेक्चर मिस झालं काही कारणास्तव, तर ते तुम्ही काय करू शकता, अनलिमिटेड टाइम बघू शकता, बघून रिवाइज सुद्धा करू शकता। ठीक आहे, अशी आपली 10वीची ऑनलाईन बॅच आहे। तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि लगेच 10वीची बॅच परचेस करायची आहे। यामध्ये लिमिटेड सीट्स आहेत। ठीक आहे, त्यामुळे त्वरित तात्काळ ताबडतोब काही ना लवकर करायचं आहे जॉईन। ठीक आहे, तुम्हाला खाली नंबर दिसतोय, स्क्रीनवरती सुद्धा नंबर दिसत असेल, तिथं कॉल करायचा आहे आणि जॉईन करायचे। ठीक आहे, चला तर आता आपण बघू PYQs। ठीक आहे, म्हणजे काय, प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस कसं करायचं। बघा, आता आपल्याकडे काय एक विषय नाही, भरपूर विषय आहेत। ठीक आहे, भरपूर विषय, आपल्याला भरपूर विषयांचा स्टडी करायचा आहे। काही मेमरी बेस असेल ते मेमरीमध्ये ठेवायचे आहे। ठीक आहे, तर भरपूर गोष्टी आहेत, भरपूर डोक्याला ताण आहे। तर आपल्याला स्ट्रॅटेजिक पद्धतीने काय करायचं, स्टडी करायचं, बरोबर। असं रँडमली बुक घेतलं, वाचायला सुरुवात केली किंवा अजून काय केलं असं काही करायचं नाही। स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्टीची स्टेप असते आणि त्यानुसारच आपल्याला काय करायचं आहे, प्रोसीड करायचं आहे। तर सगळ्यात सुरुवातीला तुमचं जे येतं ते आहे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर्स, म्हणजेच PYQs। आधी जे क्वेश्चन पेपर झाले होते ते तुम्हाला सगळ्यात आधी सोडवायचे आहेत आणि ते ॲनालिसिस कसं करतात ते आता सांगणारच आहे, पण थोडक्यात थोडंसं लुकआउट बघू आपण। सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, जे तुमचे मागील 10 वर्षाचे पेपर आहेत PYQचे, म्हणजे प्रीवियस इयर क्वेश्चन आलेले असतील, ते तुम्हाला काय करायचे, सोडवायचे आहेत। मागच्या 10 वर्षाचे क्वेश्चन पेपर घ्या, ते सोडवा। त्यातील तुम्हाला लगेच समजून येईल की कुठला टॉपिक हा इम्पॉर्टंट आहे, कुठल्या टॉपिकवरून प्रश्न येतोय, कुठल्या टॉपिकवरून काय क्वेश्चन येतोय। ठीक आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे। ॲक्च्युली हेच महत्त्वाचं आहे। या प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरवरून आपल्याला नेमकं समजतं काय, की आपल्याला समजतं इम्पॉर्टंट टॉपिक। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला काय समजतं, पॅटर्न समजतो की कुठून क्वेश्चन येतोय। समजा तुमचा अमुक एखादा चॅप्टर आहे, फॉर एक्झाम्पल आपण हेरिडिटी अँड इव्होल्यूशन घेऊया, तर त्या हेरिडिटी अँड इव्होल्यूशन मधून कुठून क्वेश्चन आला आहे ते आपल्याला या PYQs वरून समजतं। ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता समजा एखादा फॉर्म्युला बेस असेल क्वेश्चन, तर तो फॉर्म्युला तुम्हाला नोटीस करायचा आहे, लिहून ठेवायचा आहे। म्हणजे जे मेन गोष्टी आहेत, जे मागच्या वर्षापासून येत आलेलं आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, करून ठेवायचं आहे। आणि नंतर काय, बघा आता एकसारखा पेपर नाही, आधी 10 वर्षापूर्वी त्याच्यानंतर आता येणार पेपरमध्ये डिफरन्स असणार आहे। तर तुम्हाला ते सुद्धा ॲनालाइज करायचं की डिफरन्स कुठे येतोय। आधी सुरुवातीला कसे क्वेश्चन विचारत होते, आता कसे क्वेश्चन विचारतात। ठीक आहे, आणि क्वेश्चनचं किती मिनिमम आन्सर रिक्वायर्ड आहे, कसं क्वेश्चनचा आन्सर करायचं आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे। ठीक आहे, कारण वेळ सुद्धा आपल्याकडे लिमिटेड असतो एक्झाममध्ये। ठीक आहे, तर किती प्रश्न, आता हा प्रश्न तुम्हाला समजा एखादा 5 मार्काचा क्वेश्चन आला आणि तुम्ही 5 मार्काच्या क्वेश्चनसाठी भरपूर 5 मार्क्सपेक्षा जास्त लिहिलं, पण तुमचा टाइम झाला तेवढा गेला। तुम्हाला जरी आपण काय करतो, आपण खूप एक्साइटेड होतो, एखादा क्वेश्चन बघितला आपल्याला येतोय, एक्साइटेड होतो, तर त्यालाच लिहित सुटतो। तुम्हाला कितीही लिहिलं तर त्याचे 5 मार्क आहेत तर 5च मिळतील। ठीक आहे, तर असं नाही करायचं, सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे। तर प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर कशासाठी इम्पॉर्टंट असतात, अप्रोच समजण्यासाठी। कशासाठी, अप्रोच समजण्यासाठी। त्यानंतर आपले चेंजेस समजतात की आधी काय विचारत होते, आता काय विचारलं जात आहे। ठीक आहे, याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे। जर एखादा प्रश्न किंवा एखादा क्वेश्चन तुम्हाला आला नाही, खटकला, तर तो तुम्हाला लिहून ठेवायचा आहे। आपण काय करतो, क्वेश्चन पेपर सोडवायला घेतो,
लिहितो, त्याच्यानंतर काय होतं एखादा अवघड क्वेश्चन आपल्याला दिसतो, मग आपण काय करतो, नाही बाबा याला पण सोडवून देऊ, याच्याऐवजी दुसरं करू, पण त्याच्याऐवजी जे तुम्ही दुसरं करणार आहे ते पेपरमध्ये यायला पाहिजे ना. तर असं आहे, जे येत आहे 100% थोडंसं टाईम जाऊ दे पण ते करा, ठीक आहे. तर आपल्याला हे सुद्धा समजून घ्यायचं आहे की क्वेश्चन येतोय कुठून येतोय, ठीक आहे. आणि कधी कधी काय होतं, कधी कधी आउट ऑफ जाऊन पण क्वेश्चन विचारतात. समजा आता एकसारखं विचारत आलेले आहेत की हाच क्वेश्चन इथून येतोय, पण या टायमिंगला म्हणजे कधी कधी रिव्हर्स सुद्धा करतात. ते रिव्हर्स म्हणजे आउट ऑफ सिलेबस नाही म्हणणार मी, पण समजा आता अनएक्सपेक्टेड क्वेश्चन सुद्धा येतो तुमच्या कशामध्ये, एक्झाममध्ये, ठीक आहे. तर तुम्हाला असं करायचं आहे. तर आता परत एकदा आपण बघूया. सगळ्यात सुरुवातीला PYQs सोडवायचे आहेत. PYQs मध्ये सोडवताना तुम्हाला काय लक्ष द्यायचं आहे की कुठल्या टॉपिकवरून क्वेश्चन येतोय, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, कुठला मेमरी बेस्ड क्वेश्चन येतोय. मेमरी बेस्ड क्वेश्चन सोडायचे नाही, ठीक आहे. ते आपल्याला मार्क्स देऊन जातात, ठीक आहे, आणि आउट ऑफ मार्क देऊन जातात, ठीक आहे. असं हे आपल्याला काय करायचं आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस करायचं आहे. आणि जर टफ क्वेश्चन येतोय तर तो कुठून येतोय, जर इझी क्वेश्चन येतोय तर तो कुठून येतोय, अशा प्रकारे तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा. आणि त्यानंतर मग तुम्हाला जाणवेल की आपल्याला आता चांगले मार्क्स पडत आहेत. ऑफकोर्स फक्त तुम्ही अभ्यास केला पाहिजे, ठीक आहे. तर सगळ्या गोष्टीची प्रोसिजर असते, त्यानुसारच आपल्याला काय करायचं आहे, प्रोसीड करायचं आहे. तर असे भरपूर व्हिडिओ आपल्या डबल अकॅडमीच्या चॅनलवरती आहेत, तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता आणि बघू सुद्धा शकता, ठीक आहे. हेल्पफुल व्हिडिओ आहेत भरपूर सारे. आणि हा व्हिडिओ जो आज आपण बघितला आहे तो शेअर करायचा आहे सगळ्या फ्रेंड्ससोबत, त्यांना सुद्धा फायदा होऊ द्या, सगळ्यांनाच होऊ द्या इनफॅक्ट फायदा, ठीक आहे. आणि आपली 10वीची बॅच विसरू नका, जी ऑनलाईन आपण स्टार्ट केलेली आहे. खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि 10वीची बॅच जॉईन करायची आहे, ठीक आहे. चला इथंच थांबतोय. जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे नक्कीच. बाय.